सोलापूर शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य जे आहे ते पाहायला मिळत आहे। खरं तर हाकेच्या अंतरावरती महापालिकाचं कार्यालय जे आहे ते या ठिकाणी आहे। मात्र दुसरीकडे रस्त्याची आपण अवस्था पाहू शकतो की अतिशय दयनीय अशी परिस्थिती या सोलापूर शहरातील रस्त्यांची झाल्याचं चित्र एकंदरीत आपण पाहतोय। खरं तर 10 ते 15 फुटाचे लांबीचे खड्डे जे आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत। स्मार्ट सिटी म्हणून सोलापूरची खरं तर ओळख आहे। त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक मोठमोठे कामं जे आहेत ते या ठिकाणी झाल्याचं देखील आपण पाहिलं। मात्र असं असलं तरी दुसरीकडे आता या सोलापूर शहरातील महापालिकेच्या हाकेच्या अंतरावरील रस्त्यांची दुरावस्था आपण आता प्रत्यक्षपणे पाहतोय। आता आपण आहोत सोलापुरातील रामलाल चौक परिसरामध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मोठमोठाले खड्डे जे आहेत ते इथं निदर्शनास येत आहेत। खरं तर हा शाळेच्या विद्यार्थ्यांना ने आण करण्याचा रस्ता आहे। 10 ते 15 फूट लांबीचे असे संपूर्ण या संपूर्ण रस्त्यावरती जे आहेत ते खड्डे पाहायला मिळत आहेत। स्थानिक ग्रामस्थ आहेत। खरं तर शाळेला विद्यार्थी घेऊन तुम्ही निघालेले आहात आणि काय परिस्थिती आहे इथल्या रस्त्यांची खड्डे पाहायला मिळत आहेत। गेली 3 वर्ष झालं सोलापूर महानगरपालिकेचं प्रशासन असल्यामुळे प्रशासनाचं काहीच लक्ष या भागात नाही आहे आणि जवळच सेवा सदन प्रशाला छत्रपती शिवाजी प्रशाला येणाऱ्या जाणाऱ्या रोज विद्यार्थ्यांना खूप असं संघर्ष करावा लागत आहे। त्यामुळं प्रशासन दुर्लक्ष करत आहे। परवाच आयुक्तांनी पाहणी करून गेली पण त्यावर काही केलेलं नाही आहे। पण खूप धोकादायक विद्यार्थ्यांना झालेला आहे रस्ता। काय समस्या उद्भवत आहेत? गेल्या किती दिवसापासूनची ही सगळी परिस्थिती आहे? काय गेले वर्ष 1.5 वर्ष झालं हे असं प्रशासनाचं बी लक्ष नाही आहे आणि स्थानिक आमदारही लक्ष देत नाहीत। मग इथे अधिकारी काही पाहणी करून गेले? किती दिवसांपूर्वी पाहणी केली आणि काय फरक पडला? अधिकारी पाहणी करून गेले। आयुक्त कारंजे साहेब असतील, अकोलवार मॅडम असतील, दिवाणजी साहेब असतील, झोन अधिकारी असतील, यांनी पाहणी करून गेलेत। अजून पुढे काय झालेलं नाही। रस्त्याचे डागडुजी सुद्धा नाही किंवा रस्ते खड्डे बुजवण्याचा देखील काही प्रयत्न झाला? काही प्रयत्न केले नाही। प्रशासन असल्यामुळे महापालिका म्हणते आमच्याकडे काय आपण पाहतोय खरं तर मेंबरचं पत्रही दिलेलं आहे त्यांना। विनोद भोसले आणि नरोटे मेंबर दोघांनी पत्रही दिलेलं आहे, तरी पण काय परिणाम झाला। आपण पाहतोय खरं तर या ठिकाणी ही रस्त्याची दुरावस्था प्रत्यक्ष पाहतोय की 1 महिन्यापूर्वी खरं तर महापालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी भेट दिलेली होती आणि तिथल्या नागरिकांना आश्वासन देखील दिलेलं होते की रस्ते आम्ही तयार करू। मात्र रस्ते बनवणं तर दूरचीच गोष्ट, मात्र हे खड्डे जे आहेत ते देखील या ठिकाणी बुजवलं नसल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे अतिशय धोकादायक असा हा रस्ता जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाला नक्की केव्हा जाग येणार हा प्रश्न अनुत्तरित असेल। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TNN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।